मागच्याच आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल की माननीय श्रीकांत देशपांडे साहेबांनी ही एक पत्र काढण्यासाठी प्रयत्न केला होता. ते पत्राची तारीख कालची होती 5 फेब्रुवारी. तारखेपर्यंत शासनानं मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती मागवली होती की मीटिंग कधी लावणार या संदर्भात. आणि त्याच प्रयत्नासाठी आज या ठिकाणी दोघेही शिक्षक आमदार दाखल झालेले आहेत. आणि यांना काय प्रश्न सांगायची आवश्यकता नाही, कारण हा प्रश्न जो आहे तो तळून गाळून उकळून सगळ्या अंगात रोमारोमात रक्तारक्तात भिनलेला आहे. त्या ह्यांना काय सांगण्याची काय आवश्यकता नाही आहे. परंतु एवढीच विनंती आहे माझी की गेली 25 वर्ष झाला हा प्रश्न प्रलंबित पडला. 25 वर्ष झाले पूर्ण, म्हणजे सुरुवातच झाली 1999 पासून, युती शासनाच्या वेळेपासून. आणि शिक्कामोर्तब काँग्रेस राष्ट्रवादीने केला 2001ला. आणि त्या वेळेपासून हा प्रश्न आहे तसाच आहे. हॅलो त्या वेळेपासून हा प्रश्न आहे तसाच आहे. हळूहळू प्रगती होत गेली. 2009ला कायम शब्द निघाला, 2011ला मूल्यांकन झालं, 2014ला याद्या लागल्या, 2016ला अनुदान जाहीर केलं, 2017ला प्रत्यक्षात पदरात पडलं, 2019ला परत दुसरा टप्पा त्यासाठी प्रयत्न झाला, 2020ला मिळाला, आणि तिसरा टप्पा आता मिळाला परवा 1 वर्षापूर्वी. म्हणजे कमीत कमी एका टप्प्यासाठी 3-3 वर्ष गेलेले आहेत. 2-3 वर्ष. यातले काही रिटायर झाले, काही रिटायर होत आहेत. या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न म्हणजे आपल्या लोकांसाठी लागू नाही आहे. ना जुनी पेन्शन योजना आहे, ना मेडिक्लेम आहे, सेवा संरक्षण आहे, काहीच नाही. म्हणजे शासन म्हणते की बाबा राहिलेले पैसे वितरित होते आणि मग पुढचा टप्पा देतो. देशपांडे साहेब, ज्या त्रुटी ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही अशाही काही शाळा आहेत. आणि त्रुटी लावण्याचं कारणच नाही, कारण मूल्यांकन 2018-19च्या धर्तीवरती झालं, विद्यार्थी संख्येवरती. आणि अनुदान देताना तुम्ही नोव्हेंबर 2022चा पट बघता, हे चुकीचं आहे ना. ज्या संख्येवरती शाळा पात्र झाल्या तीच पटसंख्या ग्राह्य धरणं गरजेचं आहे, तेच निकष ग्राह्य धरणं गरजेचं आहे. कारण तेच अवस्था पुढच्या वर्षी राहील शाळांची, असं होत नाही. भौतिक सुविधामध्ये थोडाफार म्हणला तर आम्ही मान्य करतो, परंतु पटसंख्या किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये जे मूल्यांकन तुम्ही केले ते मूल्यांकन ग्राह्य धरूनच तुम्ही अनुदान देणं आवश्यक आहे, परंतु तसं होत नाही. आज आपण आला निश्चित काहीतरी घेऊन आला असणार असं वाटतंय. काहीतरी माहिती तुम्ही आणलेली असाल. लोकांची उत्सुकता आहे की काहीतरी मिळायला पाहिजे. आता आमच्या भगिनीचा आक्रोश बघितला की घेतल्याशिवाय जाणार नाही, असं महिना झाला आम्ही असं म्हणतो. महिना पूर्ण झाला, परंतु अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. अजून डेलिगेशन बोलवलं नाही, म्हणजे सगळ्यात दुर्दैव आहे काय बघा, एक सुद्धा डेलिगेशन शासनाकडून बोलवलेलं नाही. बरेच नेते येऊन गेले, त्यांनी सांगितलं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. परंतु आम्ही थकलेलो नाही, थकणार देखील नाही. माझी विनंती आहे देशपांडे साहेबांना, ठीक आहे, पहिल्यांदा मी विनंती करतो की आदरणीय दत्तात्रय सावंत सर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अत्यंत मोठा कालावधी उपोषणाचा चालू आहे आणि मागण्या पहिल्या दिवशीच्याच आज आहेत. सरकार वेगवेगळ्या पक्षाचं आणि आलटून पालटून सगळेच पक्ष त्या ठिकाणी येत आहेत आणि जात आहेत. आपल्या मागण्या तिथेच राहत आहेत. हा मनातला आवाज आताच भगिनीने आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवलाय. खात्रीनं खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की साधारण 24-25 वर्ष झाली आहेत आणि संपूर्ण अंशानं प्रश्न मात्र सुटत नाहीये. प्रत्येक सरकार आणि मंत्री आयडियल पुढे जात आहेत. तुमच्या सहित अनेक बांधव आणि भगिनी त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न हा प्रश्न सुटण्यासाठी करीत आहेत.
पण पूर्ण अंशाने मात्र हा सुटतच नाही. ही वस्तुस्थिती टाळण्याचं किंवा झाकण्याचं काही कारण नाही. परंतु तरी सुद्धा लोकशाहीमध्ये आपण निराश न होता याच्यावरती मात करण्यासाठी आणि याच्यातून वाट काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचाच भाग म्हणून आता सुद्धा या पाठीमागच्या 8 दिवसाखाली वर्षा बंगल्यावरती आपण जे जगदाळे सर म्हटला त्या पद्धतीनं मी आणि श्रीकांत भाऊच होतो. त्या ठिकाणी ते पत्र देऊन मंत्री महोदयाचंही संदर्भी एक दुसरं पत्र देऊन त्या ठिकाणी सत्तार साहेबांचं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये, कारण अगोदरही बैठक लावतो म्हणून लागली नव्हती, ती बैठकच लागली पाहिजे असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी 2-3 कारणंही सांगितली का लागली नाही अगोदर ती, आणि आता मात्र ती लावतोच असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. कशी माहिती एकत्रित येईल आणि बैठक मुख्यमंत्र्यांच्याकडे लागेल, कारण शिक्षण मंत्री स्तरावरती हा प्रश्न सोडवत असताना काही अधिकारी जी माहिती त्या ठिकाणी मंत्री महोदयांना देत आहेत ती बरोबर की चूक याच्यापेक्षा बाजू मात्र डायव्हर्ट होतीये. ही वस्तुस्थिती असल्यामुळं सीएम साहेबांनी पाठीमागच्या 1.5 वर्षामध्ये या राज्यातले अनेक विषय की जे विषय सुटतील का, जे विषयावरती मात होईल का अशी शंका असताना किंवा प्रचंड मोठा कालावधी अनेक सरकार येऊन सुटलेले नसताना एकनाथ शिंदे साहेबांनी सोडवलेले दिसतात. आणि त्यामुळे मुख्यमंत्री याच्यातून वाट काढतील आणि 100% एका वाक्यात आपला निर्णय होऊन जाईल अशी अपेक्षा वाटल्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे तो प्रयत्न केला होता. त्याला अनुसरून माहिती सुद्धा एकत्रित शिक्षण विभागातली सकारात्मक कशी होईल यासाठी काल दिवसभर सुद्धा आम्ही मंत्रालयातच होतो. आणि बंधूंनो, प्रश्न सुटलेला नाही आणि जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सोडवला वगैरे म्हणणाऱ्यामधला मी नाही, किंवा त्रयवादाच्या लढाईतील पाठीमागच्या कधी 20-25 वर्षात मी गेलेलो नाही. तुमच्यासाठी जेवढे प्रामाणिकपणे करता येईल तेवढे कार्यकर्ता म्हणून करण्याचा प्रयत्न कायम राहिला आहे, भविष्यात सुद्धा राहील. काल सुद्धा प्रमोद साहेबांच्याकडे त्या पत्रास अनुसरून किती माहिती एकत्रित झाली, कशा पद्धतीने पुढे चालली आहे, आणि सीएम साहेबांची वेळ सुद्धा काल सुद्धा संध्याकाळी घेऊन हा विषय होतो का याचा प्रयत्न झाला, पण तो पूर्ण नाही झाला. त्याच्यामुळं आज तुम्हाला भेटावं आणि राहिलेला वेळ सुद्धा तुमच्यासाठीच प्रयत्न करावा या भूमिकेनं मुंबईमध्ये थांबलेलो आहे. जी वस्तुस्थिती आता पुढली काय नेमकी आहे ते श्रीकांतजी देशपांडे साहेब आपल्याला सांगतील. आपल्यासाठी लढणं हा माझा कर्तव्याचा भाग आहे म्हणून तुम्ही लढतो आहे. इतकंच. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण प्रयत्न करता हे फार महत्त्वाचं काम आहे, कारण लोकांचं पोट तरी महत्त्वाचं आहे. भावनेवरती पोट भरत नाही, त्यासाठी अन्न लागतं आणि त्यासाठी पैसा लागतो, आणि त्यासाठी जे शिक्षक सगळे या ठिकाणी बसलेले आहेत. आदरणीय श्रीकांत देशपांडे साहेबांनी विनंती करतो की आपण झालेला इतिवृत्तांत समोरच्यांना सांगावं. एक नक्की होतं की शिक्षण मंत्री काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. जे काही 2-4 विषय आहे, कुणाला पुढचा टप्पा 22-23ला विद्यार्थी संख्यामुळे मिळाला नाही, कोणाला अनुदानच मिळालं नाही, अनेकांना पात्र असताना शिक्षण मंत्र्यांनी देतो सांगितलं तरी नंतर नाकारून वाढीव टप्पा 1 जानेवारी 24ला दिला नाही. ते सगळ्याच बाबतीत आज तरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मग मला असं सुचलं की आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडेच नेला पाहिजे. मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे, ऐकून घेतात, ऐकल्यानंतर त्यांच्या मनाला पटलं तर ते तात्काळ हो देखील म्हणतात. उदाहरणार्थ 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेल्या शिक्षकांचा पेन्शनचा प्रश्न होता. त्याला जेव्हा नीट समजावून सांगितलं, याच आझाद मैदानावर सावंत साहेब आणि मी सोबत आंदोलन केलं होतं, त्यांच्यासोबत अर्धा तास बैठक घेतली. बैठकीत त्यांना जेव्हा सगळं सांगितलं आणि त्यांना पटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हो मी करतो.
आपलाही प्रश्न त्यांना पटण्यासारखाच आहे. आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी 36 दिवसापासून बसलो आहे, त्यांना कल्पना आहे की नाही मला माहित नाही, परंतु एक 4 दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की साहेब असे असे लोक इतक्या दिवसापासून आझाद मैदानावर बसले आहे, शिक्षण क्षेत्रातले हे एक 4-5 प्रश्न आहे, हे तुम्ही कसंही करून निकाली काढा. त्यांनी त्याच्यावर तात्काळ लिहिलं बैठक, आणि मुख्यमंत्री सचिवालयाने मी सांगितलेल्या 5 विषयांवर शिक्षण खात्याकडून माहिती देखील मागवली. आता लग्न तर ठरलं, पण मुहूर्त काही ठरेना. रहाटे काका माझ्यासोबत 2 ते 3 वेळा वर्षा निवासस्थानावर होते, 2 वेळा मंत्रालयात होते. मुख्यमंत्र्याची भेटच दुराप्रास्त आहे. ती एक वेळा झाली, एक वेळा तोंडावर तोंड पडलं की मग मी तारीख 100% घेतो. मला सगळ्या महाराष्ट्रातून फोन होते की 5 तारखेला बैठक होती. मी त्यांना समजावून सांगितलं की 5 तारखेला बैठक नव्हती, 5 तारखेपर्यंत मुख्यमंत्री सचिवालयाने या विषयावर शिक्षण खात्याकडून नोट मागवली. आता ती नोट आली आहे, म्हणजे आज येईल, कालपर्यंत आली नव्हती. नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न म्हणतात, तसं आमच्याही मागे म्हणजे गळ काष्टच लागलाय. त्या नोटवर समीर सावंत साहेबांची सही पाहिजे होती, त्यांची बायको काल आजारी होती, ते सुट्टीवर, म्हणजे ती नोटही वाचायला मिळाली नाही. आज ती नोट वाचायला मिळेल. आज नोट मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाईल, आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे नोट गेल्यानंतर एक 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री वेळ देतील अशी अपेक्षा आहे. इथून उठून आम्ही दोघंही जण परत मंत्रालय आणि वर्षावर जातोय. आज मुख्यमंत्री थोडे निवांत आहे, त्यांचा जो कार्यक्रम आहे तो 2 नंतर वर्षावर राखीव आहे. त्यामुळे आता 2 नंतर तिकडे जाऊन या 2 दिवसात बैठकीची वेळ मिळते का हे 100% पडताळून तुम्हाला कळवतो. तुमचे सगळेच कार्यकर्ते, नेते कोणाला म्हणत नाही, माझ्या संपर्कात आहे. रहाटे काकांचा रोज एक फोन असतो, काय झालं. अजूनही बरेच लोक फोन करतात, काय झालं. त्यामुळे त्यांना मी कळवतो, मुख्यमंत्र्यांनी जशी वेळ दिली, जसा दिनांक दिला तसा मी तुम्हाला कळवतो. आणि त्या बैठकीत जे काही 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्याचा निकाल लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. मी काम करतोय, सावंत सर काम करतायत, सगळेच जण काम करतायत. तुमच्याबद्दल कोणाला काही आकस नाही, तुमचं काम होऊ नये असं कोणाला वाटत नाही. सगळ्याच्या सगळे लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूनच आहे. पण शेवटी परिस्थिती असते, वेळ असते, ती यावी लागते. ती निश्चितपणे आपण लवकर आणण्याचा प्रयत्न करू. मला खात्री आहे की या 7-8 दिवसात, म्हणजे 16 फेब्रुवारी पूर्वी, आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळेल, आणि हा प्रश्न आपण निकाली काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतोय. धन्यवाद. धन्यवाद दोन्ही आमदार महोदयाचं. पण साहेब आता आमचा संयम संपलेला आहे. मागील 36 दिवसापासून या आझाद मैदानावरती आम्ही इथे येऊन बसलेलो साहेब.